नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणी परीक्षेला 11 फेब्रुवारीपासून सुरुवात झालेली आहे. परंतु बऱ्याच ठिकाणावरून या पोलीस भरतीच्या प्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांकडून काही तक्रारी नोंदवल्या जात आहेत. आज आपण याबद्दलच या व्हिडिओ लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. कारण सरतेशेवटी प्रत्येक विद्यार्थ्याचा एक गुण सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे अगदी त्याला मिळणारा एक गुण किंवा त्याला कमी पडणारा एक गुण त्याच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडवू शकतो. आणि त्यामुळे या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये होणाऱ्या ज्या काही उणीवा आहेत याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून पोलीस प्रशासनाच्या ही बाब लक्षात येईल आणि त्यामध्ये सुधारणा करता येतील, विद्यार्थ्यांचं नुकसान टाळता येईल. आता सध्या मरोळ मुंबई या ठिकाणी जी पोलीस भरती मैदानी चाचणी सुरू आहे, ह्या मैदानी चाचणीच्या नियोजनावर अनेक विद्यार्थ्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. मैदानी चाचणीसाठी या ठिकाणी जुनी टेक्नॉलॉजी वापरली जात आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना कमी गुण मिळत आहेत, हा सगळ्यात महत्त्वाचा असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. यामध्ये राज्यभरात पोलीस भरतीची प्रक्रिया मोठ्या उत्साहात सुरू आहे. मुंबईतल्या मरोळ केंद्रावर हजारो तरुण या ठिकाणी पोलीस भरतीचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आपलं नशीब आजमावण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. आणि गेल्या काही दिवसापासून तेथील नियोजनावर आणि चाचणी पद्धतीवर उमेदवारांनी गंभीर असे आरोप केले आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो आरोप आहे तो म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना कमी मिळत असणारे जे गुण आहेत त्याच्याबद्दल. यासाठी विद्यार्थ्यांनी जे कारण दिलेलं आहे किंवा ज्याला कारणीभूत ठरवलेला आहे तो घटक म्हणजे सदोष चिप सिस्टम. या ठिकाणी वापरण्यात येत असलेली जी चिप सिस्टम आहे ही सदोष आहे असा विद्यार्थ्यांचा दावा आहे. फक्त एकाच शेवटच्या टोकावर वन साइड चिप या ठिकाणी आहे. बाकी सर्व ठिकाणी दोन्ही म्हणजे थोडक्यात स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट ह्या दोन्ही ठिकाणी चिप असते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळेमध्ये फरक पडत आहे आणि त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये साधारणपणे 4 ते 6 गुणांचा फरक पडत आहे असं विद्यार्थ्यांचं मत आहे. यामध्ये त्याचबरोबर वेळेचं चुकीचं गणित त्या ठिकाणी घडतंय. शिट्टी वाजवणं असेल, सेन्सर सुरू होत असेल, होणं असेल, यामध्ये ताळमेळ होत नाही आणि त्यामुळे उमेदवारांचा जो वेळ आहे तो वाढत आहे. म्हणजे अगदी सोलापूरसारख्या ठिकाणी किंवा इतर महाराष्ट्रातल्या ठिकाणी टू साइड चिप असताना मुंबईमध्ये ही जुनी पद्धत का, असा प्रश्न विद्यार्थ्यांच्याकडून विचारला जात आहे. यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय घडत आहे की ज्या विद्यार्थ्याचा, आणि हा जो सगळ्यात महत्त्वाचा विद्यार्थ्यांचा आक्षेप जो आहे हा 100 मीटर धावण्याच्या बद्दल आहे. गोळाफेक किंवा 1600 मीटर धावण्याबद्दल विद्यार्थ्यांचा कोणताही आक्षेप नाहीये. 100 मीटर धावण्याबद्दल हा विशेषतः आक्षेप आहे. या सदोष चिप सिस्टममुळे विद्यार्थ्यांच्या वेळेमध्ये जो फरक पडत आहे, म्हणजे साधारणपणे विद्यार्थी गेली अनेक वर्ष खरं तर या परीक्षेची तयारी करत असतात. प्रत्येक विद्यार्थ्याला आपलं 100 मीटरचं अचूक टायमिंग माहिती असतं. मी किती वेळेत 100 मीटर कव्हर करू शकतो हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असतं. जे विद्यार्थी अगदी 12.4 12.5 वेळेमध्ये हे टायमिंग कव्हर करू शकतात, अशा विद्यार्थ्यांना हीच वेळ 14 सेकंद 15 सेकंद दर्शवली जाते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणामध्ये खूप मोठा फरक पडत आहे आणि हे गुण जे आहेत हे विद्यार्थ्यांच्या बाबतीत अतिशय निर्णायक ठरणार आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ह्या संपूर्ण व्यवस्थेबद्दल साशंकता निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर विद्यार्थी अतिशय तणावात आहेत. अगदी उत्कृष्ट सराव असलेल्या उमेदवारांना सुद्धा तांत्रिक घोळामुळे 10 ते 12 गुण कमी मिळत आहेत. काही ठिकाणी तर चक्क 0 गुण दिले जात आहेत. अशा सुद्धा विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. त्याचबरोबर हे आपण बघतो खरं तर पोलीस भरतीची प्रक्रिया ही थोडीशी, शारीरिक चाचणीची परीक्षा ही थोडीशी हेक्टिक विद्यार्थ्यांना ठरते. सकाळी 6चं रिपोर्टिंग असतं. विद्यार्थी अगदी 4 वाजल्यापासून त्या ठिकाणी रांगेत उभे असतात. त्याच्यानंतर आतमध्ये घेतलं जातं. हे फिजिकल होईपर्यंत दुपार होते. सकाळपासून अगदी पहाटेपासून, आणि साहजिकच पहाटे तिथे रिपोर्टिंग करायचं म्हणजे आदल्या रात्री ते विद्यार्थी गावागावावरून आलेले असतात, ग्रामीण भागातून आलेले असतात. अगदी मुंबईमधले जरी असले तरी आदल्या रात्री अजिबात विश्रांती झालेली नसते आणि अशा परिस्थितीमध्ये हे विद्यार्थी दुपारपर्यंत त्या ठिकाणी अगदी अन्न पाण्याशिवाय त्या ठिकाणी असतात आणि त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर ही शारीरिक चाचणी द्यायची आहे. तेवढा स्टॅमिना त्यांच्यामध्ये तोपर्यंत उरलेला नसतो. विद्यार्थ्यांनी याच्याबद्दलही काही तक्रारी केलेल्या आहेत की आतमध्ये खाद्यान्नावर बंदी आहे. त्या ठिकाणी मैदानावर फळे किंवा ग्लुकोज नेण्यास मज्जाव केला जात आहे. पिण्यासाठी त्या ठिकाणी केवळ बोरिंगचं पाणी दिलं जात आहे आणि त्यामुळे साहजिकच याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर देखील होऊ शकतो. उन्हाचा तडाखा, दुपारच्या उन्हात चाचण्या घेतल्यामुळे उमेदवारांना चक्कर येत आहेत, त्यांच्या कामगिरीवर परिणाम होत आहे. आपण पाहिलं की अगदी पहिल्याच दिवशी
बीड या ठिकाणी एका उमेदवाराचा धावण्याची परीक्षा झाल्यानंतर त्या धावण्यामध्ये तो धावण्याच्या परीक्षेमध्ये तो त्या शारीरिक चाचणीमध्ये पहिला आला, परंतु त्याच्यानंतर हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला. तर अशा ज्या गोष्टी घडत आहेत, या सर्व गोष्टी खरं तर पोलीस प्रशासनाच्या लक्षात येणं गरजेचं आहे. यामध्ये दुसरा एक विद्यार्थ्यांचा म्हणजे विशेषतः मरोळ केंद्रावर जे त्रस्त विद्यार्थी आहेत, ह्या त्रस्त उमेदवारांचा आक्षेप असा आहे की तक्रार केल्यावर अधिकारी उर्मटपणे वागतायत आणि जे आहे तेच राहील असं सांगतात. CCTV आणि चिप सिस्टममध्ये ताळमेळ नसल्याने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ वाढत चाललेला आहे आणि अशी सर्व परिस्थिती आहे. त्यामुळे उमेदवारांच्या काही विशेष मागण्या आहेत. या विशेष मागण्या म्हणजे साहजिकच काय असणार आहे, 100 मीटर धावण्यासाठी 2 साइड चिप सिस्टमचा वापर व्हावा, तांत्रिक कारणामुळे नुकसान झालेल्या उमेदवारांना पुन्हा संधी मिळावी, केंद्रावर पाणी, ग्लुकोज, प्राथमिक उपचाराची योग्य सोय असावी, तक्रारीचे पारदर्शक पद्धतीने आणि CCTV पुराव्याचं निवारण व्हावे, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. खरं तर ह्या गोष्टींचा पाठपुरावा झालाच पाहिजे. ह्या विद्यार्थ्यांच्या मागण्याकडे अतिशय सकारात्मकतेने पोलीस प्रशासनाने पाहिलं पाहिजे. कारण पोलीस भरतीची तयारी करत असताना विद्यार्थी साम, दाम, दंडभेद सर्व काही त्या ठिकाणी पणाला लावत असतो. अगदी सर्व सुखांचा त्याग करून तो विद्यार्थी आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत असतो आणि कुठेतरी प्रशासनाच्या चुकीमुळे जर त्याला कमी मार्क्स मिळत असतील, तर केवळ त्या एका विद्यार्थ्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं असं नाही, तर ते संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत असतं. त्यामुळे या ठिकाणी पोलीस प्रशासनाने या गोष्टीचा अतिशय गांभीर्याने विचार करावा आणि या पोलीस प्रक्रियेमध्ये या ज्या काही चुका आहेत, ह्या चुकांच्यामध्ये त्वरित दुरुस्ती करावी असं मला वाटतं. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून पोलीस प्रशासनापर्यंत ही गोष्ट समजेल आणि यावर तत्काळ पावलं उचलली जातील आणि यामध्ये सुधारणा होतील ही अपेक्षा. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना खूप खूप शुभेच्छा. अगदी जिद्दीने लढा, यश तुमचंच आहे. धन्यवाद.